रोहित पाटील व्लॉग्स मध्ये आपलं स्वागत आहे। डे 7 6 नाईट्स असा हा आपला गोवा प्लॅन आहे आणि आपण निघालोय मुंबईवरून गोव्याला जाण्यासाठी। आपली ही बजेट फ्रेंडली ट्रिप राहणार, तर असंच जोडून राहा रोहित पाटील व्लॉग सोबत। मला मी पूर्ण डिटेल या व्लॉग मध्ये देण्याचा प्रयत्न करतो। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। रोहित पाटील ब्लॉग्स मध्ये आपलं स्वागत आहे। आम्ही आता लोकमान्य टिळक टर्मिनल्सवर आहोत आणि मडगाव एक्सप्रेसने आम्ही जाणार आहोत गोवा। सो असंच जोडून राहा आपल्यासोबत, आपण खूप धमाल मस्ती करणार आहोत या ब्लॉगमध्ये। चला तर मग। एक वाजताची ट्रेन होती आपली, जी आपल्याला सकाळी 10 वाजता थिविम स्टेशनला सोडणार होती। मग पोरांनी घरूनच डबे घेऊन आले होते। जेवण करून आम्ही ट्रेनचा प्रवास सुरू केला। सो फायनली आता आपण पोहोचलो सावंतवाडी स्टेशनला आणि सावंतवाडीवरून मग आपण जाणार आहोत थिविमला। असंच जोडून आपल्या ब्लॉग सोबत अजून खूप धमाल मस्ती करणार आहोत आपण। बघू शकता तुम्ही सावंतवाडीला 2 मिनिटं थांबून लगेचच ट्रेन निघाली थिविमच्या दिशेने। सो गाइज, वेलकम टू गोवा सिंगम। One life, baby. सो फायनली आपण आता थिविम स्टेशनला आलेलो आहे आणि आता इकडनं आपण जाणार आहोत आपल्या जिथे आपण स्टे करणार आहे तिकडे निघणार आहेत। तर असंच आपल्या ब्लॉग सोबत जोडून राहा। थिविम स्टेशन पासून कॅलंगट बीच 20 किलोमीटर अंतर आहे। आम्ही 9 जण असल्या कारणाने आम्ही ऑक्टोपस गेस्ट हाऊस हे बुक केलं होतं। ऑक्टोपस गेस्ट हाऊस आणि त्याच्या समोरच ऑक्टोपस रेस्टॉरंट सुद्धा होतं। सो हे कॅलंगट बीच पासून 5 मिनिटं अंतरावर आहे। हॉटेलवर जाऊन आम्ही फ्रेश झालो आणि त्यानंतर गेलो जेवण आणायला। जेवणासाठी बटर चिकन मागवलं होतं। मग ते पार्सल घेऊन मी हॉटेलवरच गेलो, कारण आपले मित्र तिकडेच वाट बघत होते। सो आम्ही जेवण करून डायरेक्ट स्विमिंग पूलमध्ये उतरलो। स्विमिंग पूलमध्ये अंघोळ केल्यानंतर आमचा थकवा थोडा दूर झाला। त्यानंतर आम्ही निघालो कॅलंगट बीचच्या दिशेने। आपण जे पाहतोय तो कॅलंगट बीच आहे, नॉर्थ गोवामधील फेमस बीच। त्याच्या बाजूला बागा बीच आहे। हे बीच खूप सुंदर आहेत आणि इकडे खूप सारे पर्यटक सुद्धा येत असतात। या बीचची नाईट वाईब खूप सुंदर असते। तुम्ही जर आलात तर नक्कीच या दोन्ही बीचला व्हिजिट करा। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी रोहित पाटील ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत नॉर्थ गोवा, त्यानंतर आपण साऊथ गोवा टूर करणार आहोत। तर असंच जोडून राहा रोहित पाटील ब्लॉग सोबत।